दोन्ही खेळणाऱ्या संघांसाठी सूचना असेल, आपला 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. दोन्ही टीम्स 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. या ठिकाणी आरफा इलेक्ट्रिक्स 11 या टीमचे मालक एजेशभाई पठाण हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एजेशभाई, आपण व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. एकलव्य प्रतिष्ठान आयोजित एकलव्य प्रीमियर लीग अर्थात आमदार चषक 2025 मध्ये तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा एकलव्य प्रतिष्ठानकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम सोहळा, अंतिम सामना या मैदानावर रंगताना पाहायला मिळतोय आणि या अंतिम सामन्यासाठी दोन संघ आपण पाहतोय. एका बाजूला दयावान 11 संघमालक श्री नासिर शेठ दयावान व श्री फैयाजभाई पठाण यांच्या मालकीची असणारी टीम इथे मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळते आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीराम 11 श्री पिंटू गायकवाड, श्री विलास गायकवाड व श्री सर थँक्यू. हे समोर जे लहान लहान मुलं आहेत ना, हे गेट मधून येत आहेत, त्यांना एक विनंती आहे, तुम्ही थोडंसं तिकडं थांबा, तिथं उभं राहू नका. हे समोरचे तुम्हीच, हे तुमच्या समोरचे, यांनाही सूचना द्या, तर बाजूला थांबा. 11 ही टीम या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल श्रीराम 11 संघाने जिंकलाय आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दयावान 11 टीम या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हा संघ पाहायला मिळतो आहे. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय ज्या फलंदाजानं मात्र आक्रमकतेचा कळस या स्पर्धेदरम्यान गाठला, तब्बल 4 षटकार हॅट्रिक स्वतःच्या नावावर असणारा या स्पर्धेमध्ये मोहसिन सय्यद यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेला तेवढाच दमदार असणारा खेळाडू करण निकम यावेळी मात्र नॉन स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला. थँक्यू सर. मी सातत्याने सांगत असतो की दयावान हे नाव मित्रांनो उगाच कोणालाही मिळत नाही. सन्माननीय नासिर शेठ दयावान यांच्या वतीने ते सातत्याने आमच्या समालोचनावरती नेहमी खुश असतात. नासिर शेठ भाई आणि त्याचबरोबर फैयाज भाई यांच्या वतीने खास आमच्या समालोचनासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर लानू दाजी यांच्या वतीने करणच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक प्रतित्यश गोलंदाज सुनील पवार. पहिला चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, इथे झेल सुटलाय. एका महत्त्वपूर्ण फलंदाजाचा झेल इथे मात्र एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही, शाळेतही नाही, असा कसा या पठ्ठ्याचा तोल फसला. डावलली हातातली संधी, कारण झेल सुटला. खंबीर नेतृत्व, दमदार कर्तृत्व मान्य जितू भाऊ बर्डे व अक्षय फिश सेंटरचे मालक मान्य अक्षय शेठ बर्डे सांगता तुम्ही हाताने येडे पोरं पैदा करू नका. हे बाई पुईवर याडा मार. दिशेला गोलंदाज तयार सुनील पवार. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय करण. खरं तर पहिल्या चेंडूवर झेल सुटलाय, ती गोष्ट मात्र सरून गेली आहे आणि मराठीत मात्र एक सुंदर वाक्य आहे, सरून गेलेल्या गोष्टी धरून ठेवायच्या नसतात. तुम्हाला पुन्हा एकदा इथे संधी निर्माण करावी लागेल, पुन्हा एकदा इथे लढत द्यावी लागेल, संघर्ष मैदानावर करणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. या दरम्यान हा चेंडू लोअर फुलटॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेला चेंडू आलाय. वेगानं क्षेत्ररक्षक यावेळी मात्र चेंडूवर येतील. धावफलकावर आपण पाहतोय 1 धावफलकावर आहे. 6 षटकांचा होणारा हा महाअंतिम सामना या ठिकाणी मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. एकलव्य प्रतिष्ठानचं दमदार आयोजन नियोजन नक्कीच आपण अनुभवतोय. स्टेप आउट करत समोरच्या दिशेला खेळलाय. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र सुनील पवारचं कौतुक असेल, ज्या पद्धतीची तो गोलंदाजी करतोय. अगदी आक्रमक दोन्ही फलंदाज आहेत आणि या दोन्ही सलामीवीरांना अतिशय दर्जेदार गोलंदाजी त्याच्या मार्फत मात्र होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 या ठिकाणी सुरू आहे. केवळ आणि केवळ 1 धावफलकावर लागलेली जी पाहायला मिळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आणि आपण पाहतोय अगदी सीमारेषेनजीक चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र चेंडू होतोय आर पार फरार. आमदार चषकाचा दमदार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार.
इथे वाढेल आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक या ठिकाणी मात्र अतिशय दर्जेदाररित्या टाकलं गेलंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करण यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. या दरम्यान करणच्या बॅटमधून मात्र एक सुंदर फटका लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा लाजवाब नजारा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू होतोय सीमा पार. खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक या ठिकाणी संपतोय आणि दयावान 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 9 धावा यावेळी मात्र धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्या या चालू असलेल्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य आहे आणि अख्ख्या तालुक्यामध्ये ज्यांची खरं तर मोरया या नावाने ओळख आहेत सन्माननीय गोरक्ष शेठ आडसुरे साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. गोरक्ष शेठ आडसुरे साहेबांचं एकलव्य प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मी आदरणीय गोरख भाऊंना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आपल्या बरोबर आलेल्या सगळ्याच आपल्या मित्रपरिवाराचं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद. या दरम्यान या मान्यवरांचं स्वागत मात्र मोहसिनच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेला एक सुंदर फटका येतोय आणि चेंडू सीमा पार होताना पाहायला मिळतोय. षटकार. फटका असा द्वाधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत सन्माननीय बाबासाहेब शिंदे साहेब, संतोष बर्डे सर, सगळ्या कमिटीच्या वतीने आदरणीय गोरक्ष शेठ आडसुरे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तर आपण पाहतोय एक दर्जेदार प्रारंभ इथे मोहसिन करताना पाहायला मिळतोय. खरं तर या स्पर्धेदरम्यान मात्र मोहसिनची बॅट अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी. धन्यवाद सर. सन्माननीय गोरखभाऊ आडसुरे यांचा आपण सन्मान करतोय. मी बाबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. गोरक्ष शेठ आडसुरे साहेब कधीही त्यांच्याकडे काही तुम्ही मागा, तरुणांवरती सातत्याने प्रेम करत असतात आणि त्यांचा सन्मान कमिटीच्या वतीने होतोय. या स्पर्धेमध्ये त्यांनी आपल्याला सगळे ट्रॉफी सौजन्य खरं तर या ठिकाणी दिलेलं आहे. गोरख शेठ साहेबांचा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्यानंतर अमीनभाई पठाण, अमीनभाईंनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. त्यानंतर खाजाभाई, अमीनभाई आणि खाजाभाई यांनाही या ठिकाणी सन्मानित करतोय. आपणही त्या सन्मानाचा स्वीकार करा. ॲडव्होकेट साहेब आणि त्याचबरोबर बाबासाहेब शिंदे साहेबांचे शुभ हस्ते या अक्षय सर तुम्ही पण कमिटीच्या वतीने हे सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. 15 धावा धावफलकर आहेत. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवर आलाय. 1 धाव दरम्यानच्या काळात जी घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. बघूया कोणत्या संघासाठी हा शेवटचा दिवस या ठिकाणी गोड ठरणार आहे. महाअंतिम सामना या ठिकाणी मात्र मैदानावर सुरू आहे. बरेचसे मान्यवर व्यासपीठावर नक्कीच विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तमाम मान्यवरांचं देखील एकलव्य प्रतिष्ठानकडून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दरम्यान पंचांकडे लाऊड अपील आणि पंचांचं बोट आभाळाकडे परतावं लागेल. करण इथे झेलबाद होऊन माघारी परततील. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. बाबासाहेब शिंदे, संतोष बर्डे सर, त्याचप्रमाणे जितू भाऊ बर्डे, अक्षय भाऊ बर्डे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या माध्यमातून मात्र एक दर्जेदार आयोजन नियोजन तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत. ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यात
येऊन ठेपलेली पाहायला मिळते आणि दोन दिग्गज प्रतिस्पर्ध्यांमध्ये इथे मात्र महामुकाबला महाअंतिम सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकर आहेत. दुसरं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना एक फलंदाज करणच्या रूपानं माघारी परतलेला आपण पाहतोय. चिमटे मेजर यांना या षटकात यश प्राप्त होतंय. 7 धावा खर्च केल्यात. थँक्यू सर. या ठिकाणी परत एकदा सन्माननीय गणेश भाऊ खैरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गणेश भाऊंना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. सगळा खरं तर युट्यूबचा खर्च सन्माननीय गणेश भाऊ असतील, त्याचबरोबर आदरणीय शरद शेठ येवले साहेब असतील, सागर शेठ येवले असतील, नारायण शेठ डोंगरे साहेब असतील, या मंडळींना आपल्याला हा खरं तर सगळा खर्च दिलेला आहे. सगळ्याच मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं परत एकदा एकलव्य चषकामध्ये मनापासून सरस स्वागत. धन्यवाद. तर आपण पाहतोय कुशल यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करत होते आणि त्यांच्या माध्यमातून मात्र बॅकफुटला जात एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार होतोय. चौकार. पहिला चेंडू ते खेळलेत. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. कुशल भुजाडी यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. लोअर फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, दिशा दिली फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमारा होतोय. चेंडूनं मात्र केव्हाच सीमारेषा गाठली आहे. सीमा पार, आर पार, फरार. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आरमान चायनीजचे मालक सन्माननीय बब्बूभाई शेख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बब्बूभाई आपलंही मनापासून हार्दिक सरस स्वागत. धन्यवाद. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय. नवनिर्वाचित दमदार आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नावानं मात्र हा चषक या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. अगदी बक्षीस वितरणासाठी स्वतः साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित राहणार आहेत. तमाम क्रीडा रसिक मात्र या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी देखील आमंत्रित असतील. तर आपण जाऊया मैदानाच्या दिशेला. 24 धावा जिथे धावफलकावर लावल्या गेल्यात. अगदी 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि एका गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय दयावान 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा धावफलकावर तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय मोहसिन स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला. या ठिकाणी शेबाजभाई पापा, त्याचबरोबर सन्माननीय राहुलदादा कसाब आणि त्यांचा सगळा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. आपलंही मनापासून हार्दिक सरस स्वागत. त्याचबरोबर फिरोज शेठ खान हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनापासून सरस स्वागत. सुनील पवारचा पहिला चेंडू. इथे मात्र मोहसिनची बॅट पुन्हा एकदा तळपते. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. वाकिफ कहा ओ हमारी उड़ान से, ओ कोई और थे जो हार गए तूफान से. इथे मात्र मोहसिन नावाचं वादळ मैदानावर घोंगायला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय 30 धावा धावफलकावर या ठिकाणी मात्र बनवले गेल्यात. एक चांगली सुरुवात इथे मात्र होताना आपण पाहतोय. सुनील पवार गोलंदाजी मार्कवर. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला अण्णा चेंडूवर येत आहेत. लाजवाब प्रयत्न तिथे मात्र चेंडू सीमा पार. चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त आक्रमण इथे मात्र होताना पाहायला मिळते. गोलंदाजाला देखील स्वतःच्या मनाला सांगावं लागेल काळ कठीणाईचा आहे परंतु माझा देखील वारसा संघर्षाचा आहे हे सांगून या ठिकाणी मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. इथे मात्र हा चेंडू आपण पाहतोय यष्टनमागे कलेक्ट होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात पंचांचा इशारा येतोय हा चेंडू अवांतर असेल. अवांतरच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 35 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 या ठिकाणी मात्र सुरू आहे. सुनील पवार नक्कीच एक दर्जेदार गोलंदाज आहेत. यावेळी मात्र एका दर्जेदार गोलंदाजावर आक्रमण इथे या षटकात चढवलेले देखील आपण पाहिलंय.
या दरम्यान हा चेंडू सुरेख, पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, यॉर्कर लेन चेंडू आहे. फलंदाजाला पूर्णपणे अगदी हलक्या हातानं मात्र चेंडू खेळून काढावा लागला एका धावेसाठी. आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल. 36 धावा धावफलकावर असतील तर एक फलंदाज इथे मात्र बाद झालेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आमचे अकलन भाई हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अकलन भाई आपलंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, धन्यवाद. बाबासाहेब बर्डे, राजूभाई शेख यांना विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती या, धन्यवाद. इथे मात्र कुशलनं एक बहारदार फटका खेळला होता आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणातला चित्ता ज्याला म्हटलं जातं, अण्णा भुजाडी चेंडू खाली आलाय आणि परतावा लागेल. कुशल इथे झेलबाद होऊन माघारी परततील. गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. तरुणांच्या दिलाची जान, युवा नेते मान्य तुषारभाऊ गायकवाड यांची बळीची टाळी टाळी. त्या या षटकात आपण पाहतोय काही धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर मात्र सुनील पवारला यश मिळते. कुशलच्या स्वरूपात मात्र फलंदाज त्यानं बाद केला. एक चांगली गोलंदाजी इथे मात्र सुनील पवारची पाहायला मिळाली. खरं तर कौतुक असेल ज्या पद्धतीनं मात्र क्षेत्ररक्षण करताना अण्णा भुजाडी पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्यांच्याकडून होताना पाहायला मिळालं. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 सुनील पवारला पहिलं यश या ठिकाणी मात्र मिळताना आपण पाहतोय. तब्बल 21 धावा मात्र अद्याप खर्च केल्यात. अगदी हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक तो टाकतोय. तर स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा एक तेजपुंज फलंदाज डॉक्टर फिरोज यावेळी मात्र स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. या दरम्यान लेग स्टिक उखडलीये, लाजवाब गोलंदाजी, टिट फॉर टॅट. सुनील पवार धक्का क्रमांक 2 या ठिकाणी देताना. थँक्यू. या ठिकाणी मोरिया स्पोर्ट्स यांच्या वतीने खरं तर आपण पाहत आहोत आज या स्पर्धेमध्ये जो उत्कृष्ट गोलंदाज होईल त्यासाठी आकर्षक शूज आणि त्याचबरोबर जो उत्कृष्ट बॅट्समन होईल त्यासाठी एक आकर्षक बॅट ही मोरिया स्पोर्ट्सच्या वतीने दिलं जाईल. मोरिया स्पोर्ट्स यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, धन्यवाद. वहा तूफान को भी हरना पडला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे दिलखुश चिकन शॉप राहुरी, 5 नंबर नाका. प्रोप्रायटर माननीय तौसिफ भाई शेख व माननीय नबी भाई शेख यांची दमदार विकेट. झटका या ठिकाणी मात्र दयावान 11 टीमला बसलेला पाहायला मिळतोय. जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळते. दीपक यावेळी आपण पाहतोय न्यू बॅटर स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. दीपक साळवे नक्कीच एक चांगले खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु आता मोहसिनला या खेळाडूची साथ लाभणार का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मात्र प्रचंड भन्नाट आत्मविश्वासानं एक चांगला स्पेल टाकताना सुनील पवार पाहायला मिळत आहेत. लागोपाठ 2 फलंदाज मात्र या षटकात त्यानं टिपलेत, बाद केलेत. या दरम्यान फ्रंट फुटवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतोय चेंडू फील्ड होईल. धाव या चेंडूवर मात्र घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती दयावान 11 टीम प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाणं. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ. छातीला छाती भिडून कर तुझे. पाहतोय 36 बनवल्या गेल्या. 3 फलंदाज मात्र बाद झालेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी देखील मी सांगितलं होतं मंडळी की हा राहुरी तालुका अगदी टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी मात्र प्रसिद्ध आहे. अनेक दर्जेदार टेनिस क्रिकेट खेळाडू मात्र या तालुक्यात आहेत. त्याचप्रमाणे अगदी जास्तीत जास्त स्पर्धा भरवणारा तालुका म्हणून देखील या तालुक्याची ओळख आहे. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. तर उद्यापासून मात्र YPL अर्थात येवले आखाडा प्रीमियर लीग उद्यापासून याही स्पर्धेचा प्रारंभ याच मैदानावर नक्कीच होताना जो पाहायला मिळणार आहे. 4थ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होईल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चिमटे मेजर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय मोहसिन 7 चेंडू खेळलेत, 19 धावा बनवल्यात. नॉन स्ट्राईकच्या दिशेला दीपक पाहायला मिळतील. 4थ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय.
या दरम्यान हा चेंडू सुरेखरित्या खेळलाय, अगदी मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे अण्णा चेंडूवर आलेत, फेकी अतिशय लाजवाब आहे. यावेळी मात्र 2 धावा या चेंडूवर प्राप्त होताना आपण पाहतोय आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावर लागलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत. तमाम संघमालक मात्र मैदानावर उपस्थित आहेत, त्यांचं देखील कौतुक असेल. खऱ्या अर्थानं मात्र क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम संघमालक करत असतात, खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम हे संघमालक करत असतात आणि कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये मात्र संघमालकांचा देखील फार मोठा सहभाग असतो. तमाम सर्व संघमालकांचं देखील आयोजकांच्या वतीने नक्कीच हार्दिक हार्दिक आभार असतील. गोलंदाज तयार. या ठिकाणी आपण पाहत आहोत पलीकडच्या बाजूला सन्माननीय जाकीबाई माळी आणि बन्नीदादा बर्डे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर दोनही मान्यवरांना विनंती आहे, आपल्या कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय, आपण व्यासपीठावरती यायचे. आदरणीय जाकीदादा माळी आणि त्याचबरोबर बन्नीशेठ बर्डे या दोन्ही मंडळींना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने आरपी फायटर्स या टीमचे संघ मालक आणि त्याचबरोबर राजश्री हॉटेलचे मालक सन्माननीय पवन शेठ उंबरवाल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पवन शेठ उंबरवाल यांना विनंती आहे, आपलाही कमिटीच्या वतीने सन्मान केला जातोय, आपण व्यासपीठावरती यायचे आणि स्थानापन्न व्हायचे. धन्यवाद. तिसऱ्या पंचांकडे विचारणा. या ठिकाणी मात्र फिल्डिंग टीम रिव्ह्यू आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. बघूया या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलाय. 38 धावा यावेळी मात्र धावफलक दर्शवतो आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात खऱ्या अर्थानं 38 बनवले गेल्यात. खरं तर ही स्पर्धा यशस्वी करताना मात्र अनेक दानशूर दात्यांचं दातृत्व, अनेक बक्षीस दात्यांची बक्षिसं, अनेक सहकार्यांचं सहकार्य लाभलंय आणि एक दर्जेदार स्पर्धा इथे मात्र उभी राहिलेली तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत. खऱ्या अर्थानं आमचे DJ राजेश साळवे यांचं देखील कौतुक असेल. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने केलं गेले. 7S टीमच्या संपूर्ण सदस्यांचे देखील आभार असतील. थेट प्रक्षेपणाचं दर्जेदार काम 7S मेजर रवी शिंदे यांच्या माध्यमातून मात्र केलं गेले. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय JP पॅनलचे 3ही पंच, त्यांचे देखील कौतुक असेल. या सर्व मंडळींचा मात्र अगदी ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये नक्कीच एक महत्त्वाचा वाटा आहे. या सर्वांचं देखील नक्कीच आयोजकांच्या वतीनं कौतुक असेल. त्याचप्रमाणे आपण पाहतोय अतिशय दर्जेदार मंडप व्यवस्था खरं तर कादरी मंडप अँड डेकोरेटर्स कादरी मामू यांच्या मार्फत मात्र केली गेली आहे, त्यांचे देखील नक्कीच कौतुक असेल. एक सुसज्ज आयोजित केलेली परिपूर्ण स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल. बाबासाहेबजी शिंदे असतील, जितू भाऊ बर्डे असतील, त्याचप्रमाणे संतोष बर्डे सर असतील, अक्षय भाऊ बर्डे असतील, या सर्वांचं देखील कौतुक असेल. या आयोजकांनी मात्र अतिशय अल्पावधीत एक दर्जेदार नियोजन आयोजन करून मात्र ही स्पर्धा उभी केली आहे. तर यावेळी मात्र तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्याला येतोय आणि फलंदाज इथे नाबाद असेल. धावफलक या ठिकाणी मात्र 38 धावा दर्शवतो आहे. चिमटे मेजर यांची मात्र एक चांगली गोलंदाजी इथे होताना पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं मात्र अनुभवी खेळाडू आहेत. असं म्हटलं जातं भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही आणि पाठीशी अनुभव असेल तर चुका होत नाही. इथे मात्र एक चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. राकेश माळी आणि बन्नी बर्डे या मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया मंचावर आपण यायचे. या दरम्यान या मान्यवरांचं स्वागत मात्र मोहसिननं केलंय. एक लांब लचक विशाल काय तुफानी षटकार. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. थँक्यू. सन्माननीय बन्नीदादा बर्डे आणि त्याचबरोबर राकेश भाऊ माळी अर्थात जाकी माळी या दोनही मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. धावफलक आपण पाहतोय 44 धावा धावफलकावर लागल्या. 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत आणि अशा परिस्थितीत मात्र मोहसिन सय्यदची बॅट पुन्हा एकदा या मैदानावर एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळते. या दरम्यान बॅक टू बॅक लगातार दूसरा नहले पे दहला और इस दहले पे सबका दिल बहला चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. या 4 षटकार हॅट्रिक खेळून काढल्यात.
5वी होणार का पाहायचंय. लागोपाठ 2 षटकार त्यानं खेळलेत, तर इथे मात्र चिमटे मेजर गोलंदाजी मार्कवर आहेत. नक्कीच कमबॅक करण्याची गरज इथे मात्र गोलंदाजाला असणार आहे. या दरम्यान हा चेंडू देखील फुल टॉस समोरच्या दिशेला मोहसिनच्या बॅटमधून प्रचंड पॉवरफुल जलवा बाहेर पडतोय. चेंडू सीमा पार, षटकार. लागोपाठचा फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. अर्थानं मात्र या स्पर्धेतलं अगदी 5वी षटकार हॅट्रिक तो साजरी करताना पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र मोहसिन या फलंदाजीचा तडाखा इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. फायनल मध्ये देखील 56 धावा धावफलकावर बनवले गेल्या. षटक क्रमांक 4 इथे सुरू असलेला आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त आक्रमक फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॅटची एज घेतली आहे. स्लिपच्या दिशेला चेंडू फील्ड होतोय. फेकी येते, तोपर्यंत मात्र घेतली जाईल ती 1 धाव. आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. दयावान 11 टीम इथे प्रथम. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाणं, इथं हाय सोन्याची खाणं. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाणं. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा. या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या संघ मालकांसाठी भाऊशेठ उंडे जिल्हाध्यक्ष मनसेंच्या वतीने आकर्षक फ्रीज आहे. आणि तो फ्रीज सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय आलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी आदरणीय चांगदेव भोंगळ प्राध्यापक यांच्या वतीने सायकल आहे, सायकल सुद्धा आलेली आहे. त्याचबरोबर दादा पाटील सोनवणे, राजूभाऊ उंडे पाटील, अमलशेठ बनगडे, शिवाजीदादा डवले, रवींद्र बसे साहेबांच्या वतीने जे काही आपण पाहतोय 2 व्हीलर बाईक आहे ती सुद्धा आलेली आहे. आणि अंगठी सौजन्य त्याचबरोबर विजय माकासरे साहेब यांच्या वतीने अंगठी सुद्धा आलेली आहे. आणि मोहसिन तळपला आला एक षटकार साधावा. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. षटकाला इथे प्रारंभ होतोय. प्रशांत गोलंदाजी मार्कवर आहेत. एक षटकार जरुरी या षटकात आलेला आपण पाहिलाय. या दरम्यान पुन्हा एकदा अप्परकटचा लाजवाब फटका मोहसिनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा एक पॉवरफुल स्ट्रोक चेंडू डीप पॉइंटच्या दिशेला सीमा पार, षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य. दुसरं अर्धशतक मोहसिन साजरं करताना पाहायला मिळतोय. 52 धावा त्यांनी बनवल्यात. एकदा ही फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी व्हायला हरकत नाही मित्रांनो. 15 चेंडू आणि 52 धावा त्यानं बनवल्यात. या अगोदर देखील अतिशय पारी त्यानं खेळली होती. 15 चेंडूंमध्ये तब्बल 71 धावांची खेळी मात्र या अगोदर देखील त्याने केली होती. तर 37 धावा देखील त्यानं या अगोदर बनवलेल्या आपण पाहिल्यात. अगदी कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा एक चांगला प्रयत्न त्याचा असतो आणि बऱ्याच वेळा या स्पर्धेदरम्यान तो यशस्वी झाला. या दरम्यान प्रशांतनं मात्र या चेंडूवर नक्कीच फलंदाज शांत ठेवण्याचं कामकाज केलंय. 2 षटकार या षटकात देखील लागोपाठ खेळले गेले होते. आपण पाहतोय धावफलकावर धावा 69 धावा धावफलकावर आहेत. तर 3 फलंदाज बाद झालेले देखील जे पाहायला मिळत आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला धमाका होतोय. चेंडू सीमा पार, षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा षटकार. मिळतील. या षटकातला तिसरा षटकार मात्र खेळून काढलाय. एक जबरदस्त कामकाज फलंदाजीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. तर या ठिकाणी षटकारांचा पाऊस, षटकारांची आतषबाजी मैदानावर सुरू आहे.
या दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू, लाजवाब कमबॅक. इथे मात्र प्रशांत अनुभवी गोलंदाज आहे, इथे अनुभवाचा खजिना त्यांनी उघडलाय. पलीकडच्या बाजूला सगळे जे काही नामदेव दादा पवार, त्याचबरोबर आपण पाहत आहोत पलीकडच्या बाजूला जेवढे काही एकलव्य प्रतिष्ठानचे सदस्य बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, आपला सन्मान या ठिकाणी होतोय, आपण आपला सन्मान घेण्यासाठी या व्यासपीठावरती 12च्या 12 टीमचे जे काही संघ मालक आहेत नामदेवराव पवार यांना विनंती आहे आपला सन्मान घ्यायला. या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या आणि 12च्या 12 टीमचे संघ मालक यांना विनंती आहे, आपण जर आला असेल तर आपला फेटा बांधून या ठिकाणी सन्मान होणार आहे. फेटा बांधण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. धन्यवाद. तर आपण पाहतोय 5 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा. दयावान 11 टीम प्रथम छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण. शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ. छातीला छाती तर आपण पाहतोय जबरदस्त फलंदाजी इथे मात्र होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत, समान ताकदीचे आहेत आणि इथे 2 वाघांमधली झुंज या अंतिम सामन्यात मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सामना मात्र शेवटपर्यंत रंगणार यात कुठलीही शंका नाही. जबरदस्त सामना होणार. या दरम्यान आपण पाहतोय अगदी प्रकाश शेवटचं षटक घेऊन आलेत. अंतिम षटक आहे, महत्त्वपूर्ण षटक आहे. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय यावेळी मात्र दीपक साळवे स्ट्राईकच्या दिशेला फलंदाजी करताना पाहायला मिळतील. खरं तर याही खेळाडूनं प्रभावित केलंय. ज्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच दीपकनं या स्पर्धेदरम्यान केली. एक चांगले फलंदाज आहेत. यावेळी मात्र अगदी महत्त्वपूर्ण षटक सुरू असताना स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. या दरम्यान हा चेंडू यावेळी खेळून काढलाय अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव दरम्यानच्या काळात आपण पाहतोय घेतली जाईल आणि या एका धावेच्या साह्यानं धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे. 76 धावा. शेवटचं महत्त्वपूर्ण अंतिम षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय फलंदाजीचा कहर मोहसिन. यावेळी मात्र नक्कीच 19 चेंडूंमध्ये 58 धावा त्यांनी बनवल्यात. स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतील. हा चेंडू सुरेख, लाजवाब गोलंदाजी एका सेट बॅट्समनला, खास करून ज्यानं मात्र प्रचंड घणाघाती फटके मैदानावर खेळलेत. मोहसिन सारख्या एका दर्जेदार फलंदाजाला शांत ठेवण्याची कामगिरी या ठिकाणी मात्र गोलंदाज प्रकाश करताना पाहायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असतील. हा चेंडू डाऊन द लेग. पंच यावेळी मात्र कळवत आहेत हा चेंडू स्वैर असेल, अवांतर असेल. हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेट असेल. अगदी एक अवांतरच्या स्वरूपात त्यानं जरी धाव खर्च केली असली तरी अतिशय काटकसरीनं एक टिचून मारा तो करताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक आहे आणि अशा शेवटच्या षटकात आतापर्यंत त्यानं प्रभावी कामगिरी केली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळेल. 1 धाव दरम्यानच्या काळात जी घेतली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे. 78 धावा. सर थँक्यू. या ठिकाणी दीपक साळवे या खेळाडूनं जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर गोविंदभाऊ खवडे आणि मित्र परिवाराकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. धन्यवाद. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय दीपक. यावेळी कव्हरच्या दिशेला सुरेख फटका सजवलाय. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा एक सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. दीपकच्या बॅटमधून मात्र एक नेत्रदीपक फटका आपण कव्हरच्या दिशेला पाहिलाय. या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू यावेळी कट करून दिलाय डीप थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होत आहेत आणि तोपर्यंत मात्र चेंडू होतोय आर पार फरार. आमदार चषकाचा दमदार चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. क्रीडा रसिकांसाठी आणखीन एक आनंदाची बातमी आहे. येत्या 13 फेब्रुवारी पासून या मैदानावरती संविधान चषक 2025 पर्व पहिलं तर जे काय आपण पाहतोय शुभागमन आहे, म्हणजे नवीन एक स्पर्धा संविधान चषक येत्या 13 फेब्रुवारीला या मैदानावरती सुरू होणार आहेत. आयकॉन आयडॉल असं मात्र ते फॉर्मॅटनं ती स्पर्धा आहेत आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत बाबासाहेब बर्डे, राहुल दादा कसब तुम्हाला देतील, त्यांच्याशी संपर्क करा 13 फेब्रुवारी पासून. प्रकाशचा पुढचा चेंडू याळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, अगदी दूरवरून चेंडूवर आलाय, चेंडू अडवलाय, फेकी करतोय. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा या चेंडूवर आतापर्यंत घेतल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक या ठिकाणी पुढे जाताना पाहायला मिळतोय. 88 धावा धावफलक दर्शवतोय. निर्धारित 6 षटकांचा खेळ संपलाय तर दयावान 11 टीम प्रथम फलंदाजी या ठिकाणी आदरणीय अनिल भाऊ माळी 88 धावा बनवल्या. अनिल भाऊ माळी यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या पलीकडून सगळेच एकलव्य प्रतिष्ठानचे सगळे सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या, फेटा बांधून आपला सन्मान केला जाते. विनोद भाऊ सगळ्यांना घेऊन या. अनिल भाऊ आपण सुद्धा व्यासपीठावरती या. कोणतीही स्पर्धा सत्यात साकारायची असेल तर आयोजन नियोजन भक्कम असावे लागते.